वन डे आय विल बाय द ओरिजिनल कॉपी ऑफ दिस रोलेक्स. मराठी माणसं, मराठी आलीच पाहिजे. म्हणजे मुंबईत राहायचं, मराठी बोलायची. गुगल मध्ये मॅप टाकूनच चलत चलत चाललो आता. तर हे हाय कसं काय, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर फायनली TC सोबत जुगाड करून एक 2 तिकीट भेटलेले आहे आम्हाला संभाजीनगरच्या पुढं, आहे का नाही कृष्णा? हो. बड्डे बॉय टिक्का लावून चालला मुंबईला. 2-3 घंटे झोपायला जरी जागा भेटली तर लई मोठी गोष्ट होऊन जाईल आमच्यासाठी. बघू आता रेल्वेमध्ये कुत्र्यासारखी लोक भरलेली आहे सध्या त्याला. बोला भाऊ, बघू शकता तुम्ही. सध्याच्याला इथं जागा भेटलेली आहे झोपायसाठी. थोडा वेळ रेस्ट करू शकतो. बघूया त्यानंतर कुठं जागा भेटते आम्हाला. तर कोणी इथं आलं नाही तर लयच भारी होऊन जाईल. मग तर टेन्शनच संपून जाईल आपलं सगळं. बघूया काय होतं तर चला आता थोडा वेळ झोपू आपण. काय कृष्णा? गुड नाईट. गुड नाईट. माहीत नाही कवरच झोपे, म्हणजे जागा भेटेल माहीत नाही. जोपर्यंत भेटेल तोपर्यंत ॲडजस्ट करू. बात तर सही आहे. भेटू आपण काही वेळानं. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. आणि समजात मेन म्हणजे सबस्क्राईब करा. कृष्णा भैया, तुम्हाला दरवाजामध्ये उभं राहून कसं वाटतंय आता? हे नाईटचा नजारा एन्जॉय करा तुम्ही. फक्त दिसत तर नाही काही म्हणा. चालू असं झोपलो होतो थोड्या वेळ. तिथून मी आम्हाला तुमची सीट होती ती आली, त्याच्यामुळे आम्हाला उठावं लागलं आणि आम्हाला दरवाजापासून उभं राहिलो. पण मजा यायला लागली असं काय नाही तर थंड वाटायला. आता स्वर्गात गेलो. स्वर्गाची बाई. अरे क्या विषय. आता इथं जागा भेटलेली आम्हाला, पण विषय असा आहे की इथं 1 मे 2 हो गया आहे इथं. आणि मी इथं झोपलेलो आहे. म्हणजे आता थोड्या वेळ एक झोप मारून घ्यायची 2-3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, जोपर्यंत ट्रेन थोडी खाली होत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळं म्हणतो ट्रेनचं तिकीट काढा आणि विदाऊट तिकीट प्रवास नका करू, नाही तर असे हाल होत असते. तिकीट आहे रे आपलं. तिकीट आहे पण आपलं कन्फर्म नाही झालं यार. हो ना, असं असतं राव. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली. काय करतो आपण? काय ये बडी अच्छी बात कही आप. काय करणार आपण तरी त्याला. चालतंय मग, झोपा मग आता. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू सकाळी. सकाळी म्हणजे सांगता येत नाही आता. इथून उठून दिलं तर डबल भेटू आपण. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर फायनली आमची सकाळ झालेली आहे CSMT मध्ये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर झोप आली नाही बाहेर रात्री? एक नंबर. जेवढी पाहिजे तेवढी झाली, तेवढी नाही झाली. चला आता उतरू मग. आता या मग बॅग आता. ओके. लेट्स बिगिन. आता पहिले आंघोळ करू, नाश्ता करू, त्याच्यानंतर जाऊ कुठेतरी फिरायला. सेकंड टाइम. लोक म्हणते नाही पहिल्या वेळेस मुंबईमध्ये आले वाटतं. आफ्टर 1 वर्षाच्या नंतर मी मुंबईमध्ये आलो आहे. जास्त काही बदललेलं नाही आहे, पण जरा भारी वाटायला. सकाळी सकाळी मॉर्निंगला घरी तर उठत नाही आपण कधी, पण इथं उठावं लागतं लवकर. तर आता आम्ही आंघोळ करायला जातो. हे इथं CSTचा बस स्टँड आहे. वहाँ पे हम वहाँ पे जा रहे. ಹಿಂದಿमध्ये नाही ಮರಾಠಿमध्ये ಕನ್ನಡ ಮಿಕ್ಸ್ ಪಾಯಿದೆ ರೀ. ಎಲ್ಲ ಮಿಕ್ಸ್ ಇರಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ಬೇಕು, ಲೈಕ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಶೇರ್ ಮಾಡ್ಬೇಕು, सबस्क्राईब ಮಾಡ್ಬೇಕು. ही पण कन्नड. आम्ही इथं एक आता फ्रेश व्हायसाठी आम्ही एक PG घेतलाय, कारण जी फ्रेश व्हायची जागा आहे ती खूप लांब आहे इथनं. PG घेतोय आता. ते बाई आम्हाला घेऊन चाललाय PG मध्ये. 302 जण फ्रेश. चल ना. तर आम्हाला PG तर नाही भेटलेला, पण ही एक जागा भेटलेली इथं फ्रेश वगैरे होण्यासाठी. आणि इथं हे जरा सामान वगैरे ठेवून इथं बसायसाठी. तर मित्र गेला आंघोळ करायला, तो आल्याच्या नंतर मी जाईल आता. इथलची लाईफस्टाईल खूप जास्त अवघड आहे, कारण की आता मस्तपैकी आम्ही फ्रेश झालेलो इथं. आंघोळ गिंघोळ केली मस्त. 300 रुपये गेले आमचे, पण आम्ही मस्तपैकी आता फ्रेश वगैरे झालोय. तो आओ यार शुरू करते हैं बिना किसी बकचोदी. आता जाऊया नाश्ता वगैरे करायला. पहिले तर नाश्ता करायचा आहे. लय भूक लागलेली आहे सध्याच्याला CSTच्या बाहेर. स्ट्रेट येऊन ब्लॉगमध्ये असंच राहा, पुढं खूप मजा येणार आहे. CST पाशी एक असतं छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही नाश्ता करायला जातो. लय भूक लागली मला रात्रीपासून, पण रात्री खूप उशीर झाला असल्यामुळे काहीच खाल्लं नाही हॉटेल, म्हणजे रेल्वेमध्ये बी काहीच नाही खाल्लं. आता इथं नाश्ता करतोय. नाश्ता म्हणजे काय माझा आवडला, एकदम आवडता पुरी भाजी. क्या बात आहे. कृष्णा भाऊ आलेले आहेत आता.
आमचे नाही नाही एकदा पाया पडते टेबलच्या नाही टेबलचे नसते रे आता बघू पुढे काय काय एक होतं. वॉच घेतलेली आपण रोलेक्स तर नाहीये, रोलेक्सची कॉपी आहे. लय दिवसापासून मला एक घ्यायची होती, फायनली आज घेऊन टाकली. वन डे आय विल बाय द ओरिजिनल कॉपी ऑफ दिस रोलेक्स. बेकारी नहीं है अपन, बहुत पैसा है अपने पास. काही दिलेली नाहीये, फक्त घालूच तर दिली. आता घरी गेली की काढून घेणार. ए अरे चल रे, हरामी हो बेटा. भारी दिसन हातावरती. ट्राय करतो आता. रोडवर पळू पळू दम लागला आता. आता लोकेशन जवळच आहे. इकडे टॅक्सीला पैसे द्यायला पुरत नाही, कारण खूप जास्त सांगतात इकडे टॅक्सीवाले. गुगलमध्ये मॅप टाकूनच चालत चालत चाललो आता. जस्ट नावमध्ये पॉर्स गेली, इथून रेकॉर्ड करायचं राहिलं यार. पण ते आम्ही आता इथं गेट ऑफ इंडियाला आलेलो आहे आणि इथं लय जास्त गरमी व्हायला लागली. फोटो बिटो काढले मी, मित्राचे फोटो चांगले काढले, पण तो माझे फोटो काय चांगले काढत नाही. त्याच्यात त्याची काही गलती नाही आहे. खूप जास्त गरमी आहे इथं. तुमच्या भावानं रोलेक्स घेतलेली आहे 3.5 करोड रुपयाची. कुछ भी एक दिवस घेऊ आपण खरंच. तिकडं भयानक गर्दी असते, म्हणजे लोक इकडे नुसते फोटोज काढायला येत राहते. ताज हॉटेल, याच्या आधी मी तुमचा भाऊ बोलला होता की किसे चाय पिएगा और खुद ही मारेगा. क्या रे ड्रायव्हरमॅन. चला आता जाऊ आपण, आपलं जरा काम गिम आवरून येऊ आणि नंतर जाऊ आपण कपडे घ्यायसाठी. इथं येऊन समजत एक सर्वात जास्त मोठी गोष्ट मला एक कळालेली आहे की लाईफमध्ये पैसा कमवणं किती गरजेचं असतं. म्हणून पैसा नसला तर काहीच नाही आहे. पण पैसा असला तरच तुम्हाला व्हॅल्यू आहे, आणि पैसा असला तरच तुम्हाला लोक टाईम देणार. आणि पैसा कमवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे एकच सांगतोय की स्ट्रगल करा, मेहनत करा आणि काहीतरी करून पैसा कमवा, नाव कमवा आणि इज्जत कमवा. बस पैशाशिवाय काहीच नाही आहे इथं. पैसा असला तरच ठीक आहे, नाही तर तुम्ही काहीच नाही. तुमची गिनती जे शून्यामध्ये होणार. मी बादमध्ये जाऊ कुठेतरी फिरायला, FX मार्केटला कपडे वगैरे घ्यायला जाऊ. तुम्ही एकच काम करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मस्तपैकी आता आपलं आवरलेलं आहे. ड्रेस वगैरे, शर्ट वगैरे जरा चेंज केलं मस्तपैकी. आपली 3 करोडची रोलेक्स हातामध्ये. मधून एकही मराठी नाही बोलला आम्हाला. 7 कॅबमधून तुम्ही पहिले मराठी बोलणारे भेटले आम्हाला, माहिती आहे का. क्लास होता. थर्ड क्लास मध्ये थर्ड क्लास होता जायला त्याच्या. तुमचं नाव काय हो. शफीक खान. FS ला काय हिस्ट्री. मराठी माणसं, मराठी आलीच पाहिजे. म्हणजे मुंबईत राहायचा तर मराठी बोलायची. जबरदस्ती म्हणजे शिकायचं. शिकायला पाहिजे जिथलची भाषा तिकडे. आपण इथं लहानपासून राहतो. हा 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 आपली भाषा बरोबर, मदर टंग आहे ना ती आपली, आलीच पाहिजे. बरोबर. आम्ही आलेलो आता FC रोडला शॉपिंग करायसाठी. इथं शूज वगैरे बघतोय जरा. हा कोणती हे इथं शर्ट वगैरे. मी एक बॅगी पॅन्ट घेतलेली आहे नाईटमध्ये. आता हे ते शूज काय करतो बघूया. फुल व्हाईटमध्ये नाही आहे का. पैसे असे किती जॉर्डन, नायकी हे सगळे, म्हणजे सगळ्याचं मार्केट बुश आहे इथं. सगळे शूज येतात, सगळ्यांची कॉपी आहे. हे काय शूजच आहेत फक्त इथं. जे पाहिजे ते खतरनाक. फक्त माझी साईज भेटत नाही आहे. हे एक लय भारी आवडलं मला. तर फायनली आता लय जास्त शॉपिंग केली आम्ही. मी तर इतकी केली, हे बघू शकता. बॅग बी नवीन घेतलं, हे बी नवीन घेतलं. सगळंच खूप काही शॉपिंग केली मी. तर जरा जास्तच पैसे खर्च झाले आज, पण काही नाही, बार बार येणं होत नाही आपलं. आणि हे तर नुसतं हे जिथं नाही तिथं काही घ्यायचं, घेणार तर काय नाही, पण घुसणार. मार्केट जो आहे तो खूप जास्त मोठा आहे. इतका मोठा आहे ना की आपण विचार बी नाही करू शकत. संपत नव्हता, आत्ताशी संपला आहे तो. 2 घंट्यापासून आम्ही शॉपिंग करत होतो आणि आत्ता जाऊन कुठे FC मार्केटचा DN मध्ये संपला तो. खूप जास्त शॉपिंग केली आणि आता निघतोय. आजचा आपला ब्लॉग इथेच समाप्त होतो, म्हणजे इथेच संपतो. तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की आपला हा जो ब्लॉग होता तो कसा वाटला. तर शॉपिंग जरा जास्त. तेरे जैसे दोस्त हो ना तो दुश्मनों की जरूरत ही नहीं है. तू शॉपिंग जरा जास्त झाली आता, त्यामुळे आता मोबाईलची चार्जिंग बी संपली होती, त्यामुळे काही मुवमेंट नाही घेऊ शकलो. दुकानावर गेलो टपरीमध्ये, तिथे एक आजी भेटल्या. भाऊनं जरा आजीकडून जरा खायच्या प्यायच्या वस्तू खरेदी केल्या. त्याच्यानंतर आजीनं आम्हाला मोबाईल चार्जिंग लावू द्याला, माहिती आहे का. भाऊ तर असं इतकं घुमू लागला लोकाला की पॉवर बँकवाल्याला, चार्जिंगवाल्याला त्यांच्याकडे जाऊ लागला. म्हणून लागला पॉवर बँक घ्यायचं, दाखवा, चार्जिंग लावायला, चार्ज करायला. भाऊ इतका कसा जाली माणूस आहे. कृष्णा बात तो सही है. कृष्णा जाली आहे, भाऊ आहे, मित्र आहे आपला. तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो मित्रांनो. तर परत भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंतसाठी